हाय मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज माझी तब्येत थोडी बरी नव्हती, तरी उठून स्वयंपाक तर करावाच लागत होता. स्वयंपाक केल्याशिवाय तर पर्याय नसतो. तरी मी माझ्या मुलांना थोड्याफार खूप चांगल्या सवयी लावलेल्या आहेत. मुलं प्रत्येक गोष्टीत मला मदत करू लागतातच. आज करायचे होते शेंगोळे करायचे असल्यामुळे शेंगोळ्याचं थोडंसं किचकटच काम आहे. एकाने लाटून द्या, एकाने करा. म्हणून मी थोडंसं पाणी वगैरे फोडणी दिलं आणि शेंगोळ्याचं घेतलं करायला. पोरांनी करू लागतात दोघंही शेंगोळे. आणि मलाही असं वाटते की मुलगा मुलगी असं काही फरक नाही दोघांमध्ये, पण दोघांनी कामं करायला पाहिजे, दोघांनाही सवयी असायला पाहिजे. आणि सगळ्यात चांगली सवय म्हणजे माझ्या मुलांची पसारा आवरणे. सगळ्यात बेस्ट पसारा आवडतात माझे लेकरं. मुलांच्या वाढत्या वयाबरोबरच त्यांना नीटनेटके वातावरण द्यायला पाहिजे आपण. मुलांना अगदी सुरुवातीच्या काळापासून स्वच्छताही शिकवलीच पाहिजे. जेव्हा त्यांना वस्तू व्यवस्थित ठेवलेल्या बघायची सवय लागेल, तेव्हा मुलंसुद्धा त्यांचे अनुकरण करतील. जेव्हा मुले थोडी मोठी होतील, तेव्हा तुम्ही त्यांना मदत करू शकता. पसारा आवरण्यासाठी त्यांना वेळ द्या आणि वस्तू योग्य जागी ठेवण्यास सांगा. हे नियमितपणे केल्याने मुले स्वतःहून त्यांच्या वस्तू जागेवर ठेवण्याचा प्रयत्न करतील. श्रेयश्रुतीला दोघांनाही मला सांगायची गरज पडत नाही. दोघीही आपापल्या वस्तू व्यवस्थित ठेवतात. शाळेच्या असतील, त्यांचे युनिफॉर्म असतील, बास्केट असतील. जर समजा माझ्याच्याने एखाद्या वेळेस नाही झालं, दुकानामध्ये खूप सारा पसारा, कस्टमर आल्याच्यानंतर खूप सारा पसारा पडलेला असतो, तितक्या श्रुती आणि श्रेयश दोघं मिळून जाऊन घड्या घालू लागतात. बाहेरचं धुणं आणणं, मी जर घरी नसेल तर बाहेर धुणं घेऊन येणे, मशीनमधून धुणं काढणं, वाळू घालणं, पाणी जर वेस्ट जात असेल तर मोटर बंद करणे, लाईट एखाद्या रूममध्ये आम्ही असू आणि दुसऱ्या रूममध्ये जर आम्हाला जायचं असेल तर पटकन तिथला लाईट बंद करतील. दोघं बहीण भाऊ एका मनाने राहतात आणि व्यवस्थित सगळं करूही लागतात. मी त्यांना सांगत असते की निरोगी आहार घ्या म्हणून व्यवस्थित सगळ्या घरी गोष्टी करते, वेगवेगळे पदार्थ करते त्यांच्या मनावर. परत त्यांना मी शारीरिक हालचाली करण्यासाठी ग्राउंडवर पाठवते. ग्राउंडवर जातात ते खेळायला. परत एखादी वस्तू आणली आपण, त्याच्यावरचे लेबल्स वगैरे पाहायचे असतील तर तेही दोघंजणं पाहतात. एकत्र भोजनाचा आनंद घेण्यासाठी एकमेकांसोबत डब्बा पार्टी करण्यासाठी एकमेकांसोबत बाहेर जातात. बाहेर कुठे त्यांच्या मनावर मंदिरावर वगैरे कुठं त्यांना गार्डनमध्ये वगैरे जायचं असेल तर गल्लीतली सगळं मुलं मिळून जातात. पैशाच्या बाबतीत त्यांच्यावर जबाबदारी दिली की पैशाच्या बाबतीतही ती त्यांची जबाबदारी चांगली पाळतात की बाबा इतके पैसे आहेत, एवढा हिशोबाना तुम्ही तुमचे पैसे व्यवस्थित ठेवा. त्यांना जर कोणी पैसे दिले असतील तर ते बरोबर गल्ल्यातच टाकणार. परत वाटून घेण्याची सवय आहे. एखादी जरी वस्तू आणली का तर बरोबर तेच 4 घास करतात. श्रुती तर पहिला घास आणून पप्पाच्या किंवा मम्मीच्या तोंडात घालते. ती सार्वजनिक ठिकाणी जरी आम्ही कुठे गेलो तर बरोबर आपला पसारा उचलणार, आपला व्यवस्थित ठेवणार. आम्ही म्हणजे व्यवस्थित सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता बाळगतात ते. आणि सभ्यपणाही तेवढाच आहे त्यांच्यात. आणि प्रत्येक लेकरांमध्ये सभ्यपणाही असायलाच हवा. मुक्या प्राण्यांवर जीव लावायला पाहिजे, मुक्या प्राण्यांना त्रास नाही द्यायला पाहिजे. मोठ्या पटांगणात खेळ खेळायला जाणे, कृतज्ञता बाळगणे, परत हात धुवा, दररोज आंघोळ करा. ह्या सगळ्या सवयी पोरं करतात. रोज एकही दिवस आम्हाला बिना आंघोळीचं जमत नाही. उठलं की पहिला आम्हाला आंघोळ लागते, नंतर मग दुसरी कामं. आणि कपडेही घेताना जो एवढ्या घड्या व्यवस्थित दिसायला ना, ते कपडे घेताना पद्धतशीर व्यवस्थित घेतील. मग आता पोरं आहेत, थोडाफार कंटाळा आलाच तर मग करतही नाहीत कधी कधी. आणि मी त्यांना सांगत असते की भरपूर कष्ट करा, कष्टाला पर्याय नाही. कारण जर आपण आपल्या मुलांना समजावून सांगितलं की आयुष्यात शॉर्टकट्स नाहीत किंवा कठोर परिश्रम महत्त्वाचे, मुलांना समजावून सांगा. त्यांना कुठल्याही कामात, जसे की वाचन, लिखाण किंवा कुठल्याही विधायक कामात त्यांचे सर्वोत्तम देण्याची सवय लावा. त्यांनी हे शिकायला हवे की केवळ चांगले नशीब हे यशाला कारणीभूत नसून त्यासाठी दृढ संकल्पना आणि कठोर परिश्रम आवश्यक आहे. आपण आपल्या जीवनात कमाई करण्यासाठी किती कठोर परिश्रम करत आहात याचे वेळोवेळी मी त्यांना स्पष्टीकरण सांगत असते की बाबा आपले पप्पा खूप काम करतात, खूप कष्ट करतात. मम्मी असेल, घरात मी एकटी असेल, सारखं ते मुलं बघतात की मी किती काम करते, पप्पा किती काम करतात रात्र तोपर्यंत आमचे शेंगोळे होतच होते.
एक जण लाटत होतं, एक जण टाकत होतं, एक जण लाटत होतं. तसं झालं की ते म्हणजे जागा त्यांच्या चेंज होत होत्या सारख्या. ज्या ठिकाणी मी उठली ती जागा श्रेयसने घेतली, नंतर श्रेयची जागा श्रुतीने घेतली. श्रुतीने काही वेळ टाकले. आज मला जास्तच बरं नव्हतं, कारण दुकानामध्ये भरपूर गिऱ्हाईक होतं आणि आरीवर्कचे क्लास लावल्यामुळं तर ते जास्त डोक्याला ताण झाल्यासारखा झालं. कारण घरचे पिकोफॉलचे आणि सध्या संक्रांतीचं सीझन आहे, पिकोफॉलच्या साड्या वगैरे भरपूर येतात आणि दुकानातही गिऱ्हाईक भरपूर असते आणि सणही आहेत त्याच्यात भरपूर. तेही चाललंय. खूप जास्त ताप असल्यामुळे उठून तर बसायची काही इच्छा होतच नव्हती, पण थोडंफार तसंच काम करत होते. तरी मुलांना चांगल्या सवय असल्यामुळे थोड्याफार मदत कामात, हेल्पिंग नेचर असल्यामुळे मुलांचं खूप मदतीला हातभार होतो. गप्पा मारत मारत त्यांचे शेंगोळे मात्र चालूच होते. करणं टाकणं चालू होते. तोपर्यंत मला बाकीची दुसरीकडे कामं होती की कपड्यांच्या घड्या वगैरे घालायच्या होत्या, देवाला दिवे लावायचे असतात, घड्या घालायच्या असतात. ते माझं काम चालू होतं. मला थोडे उठून काय बसायची इच्छा होतच नव्हती. म्हणून आज पोरांना फक्त उंडा चोळून दिला आणि पाणी फोडणी टाकून दिलं. तिला सांगितलं की बाई जेव्हा वर येईल का, तेव्हा जेव्हा त्याला बॉईलच होईल त्यावेळेला मात्र तू उकळी आले की त्या टायमाला तू शेंगोळे टाकायचे. तिला माहिती किती टाकायचे हे सांगितलं होतं की फक्त 20 शेंगोळे 20 शेंगोळे टाकायचे एका वेळेस. शेंगोळे दोघांनी करून घेतलेत. श्रुतीचं काहीतरी चालू असते जुगाडूपणा, ती काहीतरी करत असते. ती तिचं बिचारी, ती तिचं एकटी खेळते, एकटी सगळं करते. तिला काही फरक पडत नाही, कोणी केलं काय, कोणी आलं काय. आवरून थोडीफार आवरतून मला करावीच लागते. शेंगोळे झाले म्हणजे आणखी एखादी 2 उकळी फुटवच लागत होती. भाजीपाला आणलेला तोही काढायचा होता. मी म्हणलं पोरांना सकाळीच फ्रीज वगैरे साफ करून घेतलं, भाजीपाला तेवढा काढा, कारण लोणच्यासाठी लिंब वगैरे आणले होते. आंब्याचं तर यावर्षी लोणचं माझ्याच्याने घालणंच झालं नाही. आणि ही भोपळे आहेत आमच्या घरच्या झाडाला लागलेली. देवडांगराचा खूप मोठा वेल लावला होता, त्याला खूप सारे आले काही, गेले काही, कोणी नेले काही, असं झालं. हे 2 मात्र भोपळी चांगली निघालेली आहेत. श्रुतीला जेवढी कामाची सवय आहे तेवढी श्रेयसला नाही, कारण श्रुती पण काही का असे ना, मुली ह्या मनानेच हुशार असतात. सगळी कामं बरोबर टापटीप पद्धतशीरपणा श्रुतीला, स्वच्छपणा, सगळ्या गोष्टी श्रुतीला माहिती आहेत. श्रुती पद्धतशीर त्या सगळ्या गोष्टी करते. श्रेयू करतो, पण एवढी सवय नाही श्रेयूला जेवढी की श्रुतीला आहे. श्रुती सगळ्या व्यवस्थित आणि स्वच्छ काम असते, दोघांचंही काम स्वच्छ असते, पण तिला कुठे काय ठेवायचं काय नाही हे सगळं माहिती असते. बाजार भरणं चालू होतं. ती म्हणत होती मला दे, त्या म्हणत होता मला दे. इकडे तोपर्यंत शेंगोळे तयार होते. फक्त तर त्यांची वाट पाहत होतो कधी येणार आहेत जेवायला ते. म्हणजे सोबत जेवणं म्हणजे कसं सगळं एकदाच कामही आवरलं जातं. तरी मला काय राहत नव्हतं. मी